पुणे शहर जिल्हा मातंग समाज व साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त 31 जुलै ते 1 ऑगस्ट 2026 या कालावधीत विविध सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या मुख्य कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार उपस्थित राहणार असल्याचे पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे स्वागताध्यक्ष अनिल हातागळे व सचिव ॲडव्होकेट महेश सकट यांनी जाहीर केले आहे। दरवर्षीप्रमाणे या जयंती महोत्सवाचा मुख्य प्रबोधन सोहळा साजरा केला जातो। 31/7/2026 रोजी सायंकाळी 5 वाजता गुणवंत विद्यार्थी सत्कार व समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित केला आहे। या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू पराग काळकर, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर उपस्थित राहणार आहेत। यावेळी शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे पुतळा सारसबाग पुणे येथे मुख्य समारंभ होणार आहे। यास अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे राहणार असून स्वागताध्यक्ष म्हणून अनिल हातागळे उपस्थित राहतील। प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक सुहास नाईक, प्राध्यापक धनंजय झोंबाडे व विश्वजित मोरे मार्गदर्शन करणार आहेत। या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे पदाधिकारी व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले। यावेळी पुरस्कार समारंभ ही आयोजित करण्यात आला आहे। यामध्ये साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे व विधान परिषद सदस्य अमित गोरखे यांना प्रदान करण्यात येणार आहे। तसेच वीर लढवय्या फकीरा पुरस्कार दुर्गेश महादेव हातागळे, वी दिगंबर जोगदंड यांना, तर सत्यशोधक मुक्ता साळवे पुरस्कार कुमारी कोमल एकनाथ शिंदे यांना देण्यात येणार आहे। अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा प्रसार, सामाजिक समता, शिक्षण व समाज प्रबोधनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। पुणे शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन पुणे शहर जिल्हा मातंग समाज व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष अनिल हातागळे, सचिव ॲडव्होकेट महेश सकट यांनी केले आहे। यावेळी पत्रकार परिषदेस शंकरभाऊ शेंडगे, प्रकाश वैराळ, रवी पाटोळे, रवी आरडे, जनार्दन वाघमारे, दीपक कसबे, सचिन जोगदंड, दत्ता जाधव यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। माझं नाव अनिल हातागळे, मी पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या जयंती महोत्सव समितीचा स्वागत अध्यक्ष आहे। आम्ही जे काही पुरस्कार 1 तारखेला देणार आहोत त्याच्यामध्ये साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने समाजभूषण पुरस्कार आम्ही जाहीर केलेले आहेत। त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री माननीय दिलीपभाऊ कांबळे आणि विधान परिषदेचे आमदार माननीय अमितजी गोरखे यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करणार आहोत। त्याचबरोबर वीर लढवय्या पुरस्कार जे आहेत, आमच्या समाजातले जे युवा कार्यकर्ते जे समाजासाठी रात्रंदिवस झटतात, अशा 2 कार्यकर्त्यांना पुरस्कार जाहीर केलेले आहेत। त्यामध्ये दुर्गेश हातागळे आणि दिगंबर जोगदंड या दोघांना वीर लढवय्या फकीरा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। सत्यशोधक मुक्ता साळवेंच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार हा आमचे क्रीडापटू आणि उच्च शिक्षित असणारी कोमल एकनाथ शिंदे या मुलीला आम्ही जाहीर केलेला आहे। तो 1 तारखेला माननीय मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते आम्ही पुरस्काराचे वितरण करणार आहोत। मुख्यमंत्री येणार आहेत आणि आमच्या आता तेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्याबाबत बोलणी चालू आहे। पुरस्काराचं स्वरूप आणि कोणाच्या हस्ते होणार आहे? पुरस्कार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते दिले जाणार आहेत। पुरस्काराचं स्वरूप मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्या ठिकाणी त्यांचा सन्मान करणार आहोत। मी ॲडव्होकेट महेश सकट, सचिव पुणे शहर जिल्हा मातंग समाज
अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती. महाराष्ट्र शासनाने काल उच्च व तंत्र शिक्षण विभाग मान्य चंद्रकांतदादा पाटील यांच्या अखत्यारीत त्यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस 1 ऑगस्ट हा लेखन प्रेरणा दिवस म्हणून जाहीर केलेला आहे व तो साजरा करण्याचा आदेश सर्वत्र प्रसारित केलेला आहे. मी नामदार चंद्रकांतदादा पाटील व महाराष्ट्र शासनाचे सर्व मंत्री महोदय या सर्वांचं पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने आभार मानतो. अजून तुम्हाला काय विचारायचं आहे संदर्भात? हा एक खूप अभिमानाची गोष्ट आहे शासनाने हा दिवस म्हणजे प्रेरणा दिवस लागू केल्यामुळं. त्याबद्दल आम्हाला एक विशेष आनंद आहे. आणि जयंती संदर्भात आता स्वागताध्यक्षांनी सांगितलेलं आहे, पण आमची ही जयंती जी पुणे शहरात होती, ही पुणे शहर जिल्हा मातंग समाज ही जयंती जवळजवळ 50 वर्षापासून सारसबाग या ठिकाणी साजरी होत आहे. तो आणि संपूर्ण महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात जयंती साजरी होणार आहे एकमेव ठिकाण आहे. आणि याच जागेची प्रेरणा घेऊन आज संपूर्ण महाराष्ट्रभर मध्य प्रदेश असेल, आंध्र प्रदेश, कर्नाटक सगळीकडं समाजाची जयंती अण्णाभाऊंची जयंती साजरा करण्याचा कार्यक्रम हा होत आहे. एक चांगली गोष्ट पुणे शहरांचा हा पायंडा पडलेला आहे आणि असाच दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. आणि जयंतीनिमित्ताने तुमच्या डोक्यात जर काही विषय असतील तर ते आम्ही काही हे केलेले नाही आहेत. या दिवशी आनंदाचा दिवस आहे. त्या दिवशी सर्व जाती धर्माचे लोक अण्णाभाऊंना वंदन करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे अतिशय चांगलं नियोजन त्या ठिकाणी असणार आहे. याचीच माहिती मी तुम्हाला आज या ठिकाणी देतो. थँक्यू.